व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर लक्षात येईल आम्ही निघालो पंढरपूरला वारीमध्ये। वारी चालून पूर्ण झाली आणि आता आम्ही जेवणासाठी थांबलो। मस्त असं वातावरण आहे आणि शेती आहे। तिथे सगळे जण डबे घेऊन आले होते घरून आणि सगळ्या लवकर उठून 3 वाजता उठून सगळे छान असे पदार्थ बनवून आणले होते। काय झालं, कमी आले पाणी? काय म्हणताय? जेवले हे मग जेवल्यावर पाणी पिले हे पण दाखवावं लागेल की मला, नाहीतर तसंच पाठवले म्हणते अम्मा। सगळं स्वयंपाक तुम्ही केले ते राहिले पाठवायचं बघायचं। शूटिंग उद्या येणार आहे, सगळ्यांच्या घरी बघू कोण कोण काय काय बनवतंय। ना लोक चुकीचे वागतात। हे कोण आहे मला नाही माहिती। सकाळपासून मी बोलते तर तेव्हा नाही बोलत आहे, आता पटकन चेंज झालाय स्वभाव। हे असं कसं, हे असं कसं? काय हा घ्या या। आणि कोणाला यायचं? कॅमेरा कधी फिरेल कुठं त्याचं काय गॅरंटी नाही। बोलायचं असतं काय? सांगा काय बोलायचंय त्यांना। जेवण कसं झालं? मस्त झालं। जेवण चांगलं बनवलं। किती वाजलं? जेवण सरांचे धन्यवाद। 3 कोणी सरांनी बनवलं होतं? घरच्यांनी मला सरांनी ऐकलं। काय म्हणतो? शूटिंग चालू आहे, शूटिंग मध्ये बोलावं लागतं। तुम्ही काय बोलत असाल तर बोला। त्यांनी आपल्याला काय सांगितलं, हनवटीवरती माईक पाहिजे। ओ असं त्याच्यामुळे आम्हाला मजा आली आणि नाही मी तुम्हाला ओळखतच नाही। बोला। नाही का, तुमच्या शूटिंगमुळे आम्हाला मजा आली आणि आमचा इंटरेस्ट वाढला। तुम्ही आमच्या भजनाची पण रेकॉर्डिंग केली, त्याबद्दल धन्यवाद। केलं। गडबड कावा लागले म्हणजे कुणाला कळत नाही मी फ्रंटने घेते की बॅकने घेते। काय इकडे कशासाठी जमा झालेत? गाडीत बोलवलंय। हा सांगायचंय काय आम्हाला सोडून चोरून इकडून आईस्क्रीम खातात या। नाही हे पण दाखवावं लागेल ना। इकडं फोटो सेशन चाललंय ह्यांचं बाकीचं, आम्हाला बोलवत नाही। ही फोटो काढते, ही फोटो काढते आणि बाकीच्या मेंबर ह्या अशा आहेत, अशा। काय मागताय असं? आता काय कोण बघते तुमच्याकडे? नाही असंच काय शूटिंगचं कुणाकडे? तिला विचारा कसं करायचं असतंय। चला पंढरपूर गाठायचं। तुम्ही चढा, मग मी नंतर बघते तुम्हाला सगळ्यांना। चढा। हा मग इथं आता कुणाला व्हिडिओ मध्ये घ्यायचं आहे आणि कुणाला कट करायचं? कुणाला कट करायचं सांगा, तुम्ही सांगेल ते। मला नक्की करा। कारण आम्हाला खूप त्रास दिलाय तिने वारीमध्ये। पण डबे सुद्धा तिनेच खाल्लेले आहे। मला कोथिंबीर वडी पण माझ्या मैत्रिणीने आणलेली, तिने मला खाऊन आहे। मला तर काय दिलंच नाही। मीच खाल्ला आणि सगळ्यांचे डबे मीच खाल्ले। साईज वरून वाटत नाही असं करते म्हणून। उलट झालं की काय? पण ग्रुप मस्त आहे तुमचा। काय नक्की कुणी खाल्ले ते सगळ्यांना? हा कुठला ग्रुप आहे? सेक्टर 16 मधला ग्रुप आहे, पुणा राजा शिवाजीनगर पुणा, चिखली प्राधिकरण। हे पंढरपूरला किती वर्षापासून येतात? आम्ही आता तशी आमची 10 वर्ष झाली वारी चालू आहे। मी ह्या वर्षी जॉईन झाले। चालले पुढे आलो आम्ही पंढरपूरला दर्शनासाठी। मुख दर्शन आहे, गर्दी भरपूर आहे। असं संध्याकाळचं जेवण यांच्याकडून आहे, शुभांगीकडून आहे। हे उगाच रंजिताचं नाव घेतलं असं झालंय। रंजिता नाही कट करणार आहे, ह्या खरंच तुला खूप फॉलो करतात। खूप फॉलो पण हे मला रंजिता हे नाही पटलं, मी ह्यांना दिसलेच नाही व्हिडिओ मध्ये कधी असं म्हणतात। हे कसं होऊ शकते? सगळे परत बघणारे व्हिडिओ आणि त्यामुळे ओळख नाही दाखवणार आहे, बघणारे बघू ह्यांची नाही ह्यांची एक साडी आली ना, ह्यांचा ड्रेस शिवल्यानंतर मग मी ह्यांना माफ करणार, तिथपर्यंत नाही। मेन माझं काम ते आहे। मेन मुळामध्ये माझं चॅनल पाहिल्यानंतर सगळ्यांना लक्षात येईल माझं शिलाईचंच काम चालतं। म्हणजे नऊवाऱ्या जास्त शिवते, त्यानंतर तुमच्या जुन्या साड्या ज्या नको असतात ना त्यातून ड्रेसेस बनवते। का 6 वारी साडीचे लहान मुलींना, आपणाला नाही। नऊवारी साडी असेल ना? नऊवारी लागते त्याला। बऱ्यापैकी गर्दी आहे, म्हणजे यात्रेच्या आधी म्हणजे वारीचा आज कितवा दिवस असेल वारीचा ते लक्षात येत नाही, पण आज 6 तारीख आहे। आम्ही
लोणंदपर्यंत चाललो, त्या म्हणजे त्या वारीच्या ह्याच्यात. त्यानंतर परत बसमध्ये बसलो. जेवण झालं. किती वाजलो? 4:15. काय बोला? ओय छोटे छोटे दुकान आहेत आणि ह्या साईडला कुंकू मा विचारत बसलं की लय लांब होतं. आणि इकडे प्रसाद सगळा इकडे पण आहे. आता इथून सगळे हेच दुकान आहे ते दर्शनाला. आणि पेढे हे बघा. तांब्याचे भांडे भरपूर असे छोटे दुकान आहे तिकडे. भरपूर गर्दी आहे. कसं दर्शन होणार आहे माहिती नाही. सगळे एकमेकांना शोधतात. सगळे एका ठिकाणी जमलेत ना की गेले पुढे लाईनीला? इथंच आहेत ना याच्या पुढे. छोटू सांगतो एका तासाच्या आत होईल म्हणून. हां आले तुम्ही. आता कट नाही करणार. इथपर्यंत शूटिंगला अलाउड आहे कारण आतमध्ये घेऊ देत नाहीत, चालत नाही. हे बघा गर्दी. एका तासात होईल दर्शन असं सांगितलं. बघूया. हे बघा विठ्ठल पुढे आणि रुक्माई मागे अशी जोडीत चालली इकडं सगळ्यांची. भरपूर गर्दी आहे. बापरे गर्दी तुम्हाला दिसत असेल भरपूर आहे. इथूनच आहे ना अशी गर्दी. इथपर्यंतच अलाउड आहे. आता मी मोबाईल आत ठेवते. घेतल्यानंतर सांगायचं कसं येते ते. काय विठ्ठल रुक्माई मंदिर. शुभांगीला टार्गेट करतायत सगळ्याजणी की शुभांगी तुझी मैत्रीण मागे राहिल्या तर आम्हाला घ्या. ही महादेवची बायको ज्या मेन व्हिडिओमध्ये कधीच दिसली नाही, आत्ता दिसत आहेत त्या. मग कुठे गेली शुभांगी? शुभांगी तुला कट करतो आम्ही सगळ्याजणी. आणलंय तुम्ही हे आणि तुलाच नाही घेतलं ग. कसं का तुझी नणंदबाई कशी गेली अशी? हे अशीच वाटलंच होतं मला. बोला काय का बोलायचं. सख्खी सावत्र गंमत सावत्र गंमत. त्यांची मी सावत्र नणंद हे नवीन नाव दिलं यांनी मला. शपथ. तळापती श्रावणी कंठी कौतुमानी बाकी कुठे राहिले आपले मेंबर? चला 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 चला. दर्शन झालं व्यवस्थित. सगळ्या बाहेर आलो. मला वाटतं आय थिंक 6 वाजले. आणि हे या बाजूलाच्या गाड्या भरपूर गर्दी आहे. तरी पटकन दर्शन झालं. एवढं काय वेळ लागला नाही. फुगडी. पंढरपूरमध्ये इतकी सगळी खरेदी केली. काय चाललंय नक्की? आया एवढी खरेदी केली. काय म्हणणं आहे मैत्रिणींबद्दल? मैत्रिणी खूप चांगले आहेत, खूप चांगले आणि ह्यांचं प्रेम असं भरपूर
सगळ्या वारकऱ्यांची मला ओळख करून द्यायची होती, पण वेळ कमी होता त्यामुळे शक्य नाही झालं. पण खूप छान आहेत, 14 वर्ष झालं ते वारी करतात. मी पहिल्यांदा गेले, कुठंही मला असं जाणवलं नाही की मी ह्यांना ओळखत नाही किंवा पहिल्यांदाच मी ह्यांना भेटते. इतकं छान त्यांचं वागणं बोलणं किंवा सगळ्या पद्धतीने वारी करत, म्हणजे एक आपला जो ग्रुप असतो ना त्यात एक बंधुभाव बोलतात ना, तो जो असतो ना, तर तेव्हा सगळ्या गोष्टी खूप छान अशा जुळून येतात. खूप छान वाटलं. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. ह्या सगळ्यांची पण ओळख करून द्यायला शक्यच नाही आहे, कारण इतकी घाई गडबड. आणि मी त्याच्यात म्हणले कमीत कमी एक तरी आपण फोटो किंवा शूट घेऊया छोटासा. तर त्या बोलल्या ठीक आहे चालेल, परत कधीतरी मी ह्या सगळ्यांना नक्की भेटेन, त्यावेळेस सगळ्यांची छानपैकी अशी ओळख करून देईन. खूप छान अशा सगळ्याजणी स्वभावाने आहेत. तर सगळे वारी करायला जे आले होते, दर्शनाला आले होते, ते येत जात होते शूट करताना. तर चाललं होतं की कशा पद्धतीने आपण वारी करतो किंवा दरवर्षी कसं येतो. साधं सरळ बोलतात ना, आपण गेलं तर माऊली दर्शन देते. काही झालं तर कुठल्याही अडचणी आल्या. मी चांगले 5-6 वर्ष झाले भोगते, पण ह्या वर्षी माझं दर्शन झालं. मला फक्त वारीत जाऊन थोडंसं 5-6 किलोमीटर तरी चालायला भेटेल का तेवढंच दर्शन करून यायचं होतं, पण ह्यांच्या सगळ्यांच्या निमित्तानं मला माझं पांडुरंगाचे पण दर्शन झालं. एक चंद्रभागा नदी, तिथे दर्शन करून आलो. त्यानंतर हे लोक बघा जेवण नाही करत, फक्त चहाच पाचतात. फ्रुट्स देणार. मला खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? फ्रुट्स देणार. फ्रूट देणार. मला खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? मस्त एन्जॉय केला. खूप एन्जॉय केला. मी आले तुमच्यामध्ये, खूप त्याबद्दल आवडलं. खूप आवडलं. स्वीट पर्सन आहे, गोड आहे, गोंडस आहे. ते बघा यांचं डबल चहा घेतात ते आपल्याला सोडून. नाही हे काहीतरी करणार आहे. हे काय 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 पिलंय? ओ हे चुकीचं वाटत नाही तुम्हाला? विचारायचं तरी कमीत कमी काय पाहिजे म्हणून बायकांना. कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, 2 कप चहा. असं नव्हतं परमिशन दिलं काय हवं ते मागवा म्हणून. हा नाही झालं का? कोल्ड्रिंकची बॉटल आहे तिथे, आईस्क्रीम पण आहे, 2 कप चहा आहे. तेवढं सूट असेल. आम्हाला 1 कप चहा द्या. आणि तो पण कमी वाला. हे कट करतायत बघा, विषय बदलतात. मी सगळ्यांना पहिल्यांदा भेटते, पण खूप छान आहे ग्रुप आणि ऍक्टिव्ह आहे. मला असं बिलकुल परक्यासारखं वाटलं नाही. मस्त धमाल मस्ती करत आमचं दर्शन झालं. मी कमीत कमी 7-8 वर्ष झालं वारीसाठी प्रयत्न करत होते, पण पहिल्यांदा आले. पण असं बिलकुल थकलं नाही. कालचा प्रवास हे ते. पण खरंच सांगते ह्यांच्या सगळ्यामुळे, मेन तर महादेव आहे आणि वनिता आहे, पण सगळ्यांमुळे माझं दर्शन व्यवस्थित झालं. कदाचित हा योगायोग होता, ते पण असेल की आपण एवढ्या दिवस भेटलो नाही. नाही खरंच खूप वर्षापासून चाललं होतं माझ्या. छान आहे. सगळ्या अर्धवट झोपीत आहेत. चला चला चला, बाय, गुड नाईट. भेटू परत नक्की पुढल्या वर्षी, नाहीतर सोडून देतील मला वाऱ्यावर. सीटवर कोणाची चष्मे पण पडले. पुढच्या वर्षी नाही, तुम्ही इथंच आहे तो, मी पुढल्या वर्षी नाही. मी मध्ये आले तर ये ना घरी, असं नका की पुढल्याच वर्षी म्हणून. सगळ्या अर्धवट झोपेत आहेत. मला मस्त वाटलं. तर आम्हाला पण छान वाटलं. पुढल्या वर्षी परत यांच्या बरोबर वारी आहे. खूप छान वारी झाली. हा परतीचा प्रवास होता. त्यावेळेसचं थोडंसं शूट घेतलं. अंधार होता. आम्हाला यायला पुण्याला 12:30 वाजले. सगळ्यांच्या मनापासून खूप 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 आभार. तुमच्यामुळे माझी वारी खूप छान झाली. पुढल्या वर्षी परत आपण वारीत भेटूया आणि त्यावेळेसचा व्हिडिओ मी ह्याच्यापेक्षा सविस्तर करेन, कारण त्यांनाही माहिती नव्हतं, मलाही बिलकुल आयडिया नव्हती. जसा जमलाय तसा मी प्रयत्न केला व्हिडिओ करायचा. काही चुकलं असेल तर मनापासून माफी मागते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.